लहानशी गोष्ट आहे. रात्री 9:30चा सुमार. एक पोरगा एका चपलेच्या दुकानात शिरतो. गावाकडचा टिपिकल. हा नक्की मार्केटिंगवाला असणार तसाच होता तो. बोलण्यात गावाकडचा लहेजा, तरीही कॉन्फिडेंट. 22-23 वर्षांचा असेल. दुकानदाराचं लक्ष पहिल्यांदा त्याच्या पायाकडे जातं. त्याच्या पायात लेदरचे शूज व्यवस्थित पॉलिश केलेले. दुकानदार विचारतो, काय सेवा करू? मुलगा म्हणतो, माझ्या आईला चप्पल हवी आहे, टिकाऊ पाहिजे. दुकानदार विचारतो, त्या आल्या आहेत का? त्यांच्या पायाचं माप? मुलाने आपलं वॉलेट बाहेर काढलं. त्यात 4 घड्या केलेला एक कागद होता. त्या कागदावर पेनानं आउटलाईन काढलेली 2 पावलं होती. दुकानदार म्हणतो, अरे, मला मापाचा नंबर चालला असता. तसा तो मुलगा एकदम बांध फुटल्यासारखं बोलता झाला. काय माप सांगू साहेब? माझ्या आईनं जिंदगीभर पायात कधी चप्पलच घातली नाही. आई ऊसतोड कामगार होती. काट्याकुट्यात कुठं बी जाते. अनवाणी ढोरावानी मेहनत केली. मला शिकवलं. मी शिकलो अन नोकरीला लागलो. आज पहिला पगार झालाय. दिवाळीला गावाकडं चाललोय. आईला काय नेऊ हा सवालच पैदा होत नाही. माझे किती वर्षांचं स्वप्न होतं. पहिल्या पगारातून आईला चपला घेऊन जायच्या. दुकानदारानं चांगल्या टिकाऊ चपला दाखवल्या. 800 रुपये किंमत होती. त्या पाहून मुलानं चालतंय की असं सांगितलं. त्याची तयारी त्याने केली होती. दुकानदाराने सहज विचारलं, किती पगार आहे रे तुला? मुलगा म्हणतो, सध्याच्याला 12,000 आहे. राहणं खाणं धरून 7-8 हजार खर्च होतात. 2-3 हजार आईला धडतो. दुकानदार म्हणतो, अरे, मग 800 रुपये जरा जास्त होतात. मुलाने दुकानदाराला मध्येच रोखत असू द्या म्हणून सांगितलं. दुकानदाराने बॉक्स पॅक केला. मुलाने त्याला पैसे दिले आणि तो आनंदात बाहेर निघाला. एवढी महागाची भेट, किंमत करताच येत नव्हती त्या चपलांची. पण दुकानदाराच्या मनात नेमकं काय आलं कुणास ठाऊक. मुलाला जरा थांब असं सांगितलं. दुकानदाराने अजून एक बॉक्स मुलाच्या हातात दिला. दुकानदार म्हणाला, ही चप्पल आईला तुझ्या या भावाकडून गिफ्ट असं सांग. पहिली खराब झाली की दुसरी वापरायची. तुझ्या आईला सांग, आता अनवाणी फिरायचं नाही आणि नाही म्हणायचं नाही. दुकानदाराचे आणि त्या मुलाचे असे दोघांचेही डोळे भरून आले. काय नाव तुझ्या आईचं? दुकानदारानं विचारलं. तर तो लक्ष्मी असं उत्तरला. दुकानदार लगेचच बोलला, माझा नमस्कार सांग त्यांना आणि एक वस्तू देशील मला? पावलांची आउटलाईन काढलेला तो कागद हवाय मला. तो मुलगा कागद दुकानदाराच्या हातात ठेवून आनंदात निघून गेला. तो घडीदार कागद दुकानदाराने दुकानाच्या देव्हाऱ्यात ठेवला. दुकानातील देव्हाऱ्यातला तो कागद दुकानदाराच्या लेकीनं बघितला आणि तिने विचारलं, काय आहे हे बाबा? दुकानदारानं दीर्घ श्वास घेऊन आपल्या लेकीला बोलला, लक्ष्मीची पावलं आहेत बेटा. एका सच्च्या भक्तानं काढली आहेत. त्यानं बरकत येते धंद्याला. लेकीनं, दुकानदारानं आणि सगळ्यांनीच मनोभावे त्या पावलांना नमस्कार केला. आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा. आणि हो, आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.